बरं झालं चालत्या गाडीत नाही निघालं. कोकण असंच आहे सुंदर. 2016 साली बांधलं. किती सुंदर आहे त्यातले रस्ते बाबा. काय करताय आई? काठी मिळाली आपल्याला. कम्फर्ट झोन सोडणं खूप गरजेचं आहे. टिंब प्राण्यांची खूप भीती वाटते. कोणी आहे का? फायनली कम्प्लीटेड. इथे आपला सामान तर रेडी आहे पण थोडंसं अपलोड होतोय डेटा, त्याच्यामुळे थांबलोय. 5 मिनटं दाखवत आहे. 5 मिनटं झाली की निघतो. आता ॲक्च्युली 2 मंदिर आहेत आणि त्याच्यानंतर जी आजची जी प्रॉपर्टी आहे ती 3 स्टार आहे. त्याच्यामुळे मी ट्राय करणार आहे की 3 वाजेपर्यंत तिथे पोहोचेल. प्रॉपर्टी पण एक्सप्लोअर करू, एन्जॉय करू आणि त्यासाठी थोडं लवकर जाईल. सो बेसिकली सध्या तरी 2च स्पॉट पकडले. इन बिटवीन काही अजून चांगलं लागलं. ॲक्च्युली एक गुहा पण आहे डोंगरामध्ये कोरलेली, वाघजाई देवीचं मंदिर की समथिंग आहे. खूप छान लोकेशन आहे पण तेच ट्रेकिंग वगैरे असेल. किती आहे ट्रेकिंग काय आहे ते जवळ जाऊन तिकडे जाऊन मी एन्क्वायरी करतो आणि बघूया. सो चलो लेट्स गो. याचा गम निघाला. बरं झालं चालत्या गाडीत नाही निघालं. ॲक्च्युली मी डबल प्रोटेक्शनसाठी यातून अशी मागून एक टेप लावलेली की म्हटलं इथून जर निघालं तर हे डायरेक्ट खाली नको पडायला म्हणून. आणि लकीली वरती कॅमेरा असताना नाही पडलं, कारण पडलं आणि चालत्या गाडीत कळत नाही ना आपल्याला, पडून कुठेही पडायचं, निघून जायचं. सो आता फेविक्विकनी चिपकवतो म्हणजे एकदम परमनंट होऊन जाईल काइंड ऑफ. सो बेसिकली आता या कोकण राईडवर माझा मोटो हाच आहे की टुरिस्ट ठिकाणी तर सर्वच जातात. सर्वांना माहिती आहे अलिबाग, नागाव, काशीद हे सगळं माहिती आहे. पण त्याच्या आजूबाजूचे बरेचसे हिडन ठिकाणं आहेत जी कोणाला माहीत नसतात. तेच मी एक्सप्लोअर करतो आहे आता. सध्या मी रेवदंडा आणि अलिबागच्या लेफ्ट साईडला म्हणजे एक शिवदत्त मंदिर आहे तिथे चाललो आहे. आणि आता जवळजवळ 900 मीटर राहिलं आहे फक्त. प्रॉब्लेम असा आहे कोकणातले रस्ते भाई वर्स्ट कंडिशनमध्ये. वर्स्ट म्हणजे कोकणामध्ये सीन असा आहे ना, कोकणची माणसं साधी बोळी आपण म्हणतो बघा, खरंच साधी बोळी आहेत. प्रॉब्लेम असा आहे कोकणामध्ये की इकडे जनरली जे गावाचे समाज मंदिर वगैरे असतात असे, तर त्यांना हे लोक म्हणजे समजू शकता कोण लोक 50,000 लाख रुपये 2 लाख रुपये एवढे मंजूर करणार आणि इथली लोक खुश राहणार आणि त्याच गोष्टीला ॲज अ प्रगती म्हणून समजणार. एवढी वर्स्ट कंडिशन आहे ना, रस्ते वगैरे, लाईट वगैरे, खूप खूप प्रॉब्लेम आहे कोकणामध्ये. बेसिक नेसेसरी गोष्टीच नीट नाही आहेत. आणि कोकणामधून रेव्हेन्यू जास्त मिळतो सरकारला तरीसुद्धा हा प्रॉब्लेम आहे. कडकडीत ऊन आलं आहे त्यामुळे हे सगळं पॅक करून घेतलं आहे आतापासून सर्व. ॲक्च्युली असं मोकळं जा फिरायला खूप आवडतं म्हणून हेल्मेट वगैरे नाही घालत आहे. आणि तुम्ही म्हणाल हेल्मेट घाल वगैरे, तर मुळात मी फास्ट चालवत नाही आहे 30, 40, 50च्या स्पीडला. आणि जे एकदमच कमी अंतर आहे 10-15 मिनटं, 20 मिनटं, अर्धा तास, तेव्हाच मी हेल्मेट काढून फिरतो आहे. अदरवाईज जेव्हा अंतर वाढतं तेव्हा नो डाऊट हेल्मेट घालून चालवतो, कारण आपल्याला हाय स्पीडला जाता येतं हेल्मेट घातल्यावर. एकदम सेफ असल्याचा फील येतो. त्यामुळे सराउंडिंग्स बघा, खूपच सुंदर सराउंडिंग्स. मंदिर दिसायला सुरुवात झाली आहे. शिवदत्त मंदिर. मित्रांनो आत्ता आलो आहे मी शिवदत्त मंदिरात आणि संपूर्ण चिऱ्याचं बांधकाम आहे. ॲक्च्युली मंदिर पण मला दिसतंय. थोडेसे पायऱ्या आहेत, जास्त नसतील. सो 2-3 मिनटाच्या पायऱ्या आणि आपण वरती जाऊ. मंदिर पण चिऱ्याचंच दिसतंय, बघूया. खूपच छान अशा पायऱ्या बनवल्यात वरती यायला. तिथे नंदीची मूर्ती आहे आणि इथे मागे शिवदत्त मंदिर. ॲक्च्युली बाहेरून तुम्हाला मूर्ती नाही दिसणार, आत आल्यावर कळतं, कारण आतमध्ये अंधार आहे पण बाहेरचा उजेड जो येतो आहे छान मस्त वाटतं, प्रसन्न. थोडं हाईटला आहे त्यामुळे आजूबाजूचा परिसर आपल्याला बघता येतो छान. खरं सांगितलं तर काल मी एका चेऊलच्या शीतलादेवी मंदिरात गेलेलो, पण तिथली गर्दी आणि ते हार वगैरे विकणारे असतात ते जे असे मागे लागायला लागले, म्हणजे मी स्कूटीने आलो नाही भाई झुंबड. मी गेलो नाही म्हणजे माहीत नाही मला, असं काही मोठं नसतं माझा की जायचं नाही वगैरे. बट ओव्हरऑल
जी अशी गर्दी नसलेली ठिकाणं असतात तिथे जाऊन खूप खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं. आता बघा इथे मी अर्धा एक तास पण थांबू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. पण अदरवाईज इच्छा नाही होत थांबायची. सराउंडिंग्स बघा ना किती सुंदर आहे. इथे भात शेती आहे आणि हे पण आय थिंक मंदिरच आहे, कारण झेंडा लावला आणि प्रवेश निषेध म्हणून लिहिलं आहे. सो मस्त. पूर्ण हे देऊळ चिराच्या दगडात आहे. अच्छा, कुठल्याही प्रकारचं लाकूड का वापरलेलं नाही, लोखंड वापरलेलं नाही. बरोबर. दगडाचं म्हणतात. पूर्ण दगडाचं चिराचं. आपल्याला आता या 26च्या महाशिवरात्रीला 10 वर्ष होती. अच्छा, एवढं जुनं आहे? मग हे माहीत नाही आहे लोकांना फार. 2016 साली बांधलं. अच्छा, 26ला या 26च्या आता महाशिवरात्रीला 16च्या ते झालं स्थापना झाली. अच्छा. आणि मेंटेन पण खूप छान आहे. हो. आता सगळं पेंटिंगचं काम केलं, पाऊस सुरू झाला ना, त्याच्यामध्ये अर्धवट राहिलं ते सगळं. बरोबर. त्यावेळेस पाऊस लवकर सुरू झाला, हो. 15 मे पासून. आणि जातही नाही. हां, जातही पण नाही, त्याच्यामुळे काम अर्धवट राहिलं. हे सगळं तर केलं, सगळं खराब झालं. कोकणची शान आपला चिरा आहे. हो, चिरा. चालेल, चला हो, बाबा, चला. दोन्हीपर्यंत जाऊन आलो. हो हो हो. मला इतका वेळ कळत नव्हतं शिवदत्त मंदिर म्हणजे नक्की काय. आत्ता कळालं, खाली शंकराची पिंड आणि वरती दत्ताचं मंदिर, त्यामुळे शिवदत्त मंदिर आहे या जागेचं नाव. इथे आहे दत्ताची मूर्ती आणि इथे आहे धुनी. खरंच खूप मस्त ठिकाण आहे. अलिबाग या साईडला, अलिबाग, रेवदंडा, मुरुड वगैरे कुठेही या साईडला येत आहे, नक्की व्हिजिट करा. काय करताय आई? बेंता म्हणजे जे जंगल वाढलंय ते साफ करताय. आणि राहता कुठे तुम्ही? चौलला राहता? चौलला कुठे? अच्छा अच्छा. माझी आई आगरदांड्याची आहे. हां, आगरदांड्यामध्ये भाटकर. हां, चौलला आहेत तिचे रिलेटिव्ह, येतो आम्ही त्यांच्याकडे. बागमाळ्याला. हां हां, बरं. सो इथे आई म्हणजे हे बेसिकली जे जंगल वाढलंय ते साफ करतायत आत्ता. आता इथून आपलं नेक्स्ट स्पॉट आहे वाघदेवी मंदिर, चिंचोटी. चलो, त्या शिवदत्त मंदिरपासून वाघदेवी मंदिराच्या वाटेत एक मला जुनं किल्ला टाईप स्ट्रक्चर दिसलं आणि मग बाजूलाच हा लेक दिसला, खूप भारी असं, म्हणून म्हटलं आलो बघायला. त्यांना विचारलं तर दादा काय म्हणाले याचं? कलावंतींचा वाडा. कलावंतींचा वाडा म्हणतायत ते, आणि पुढून फेन्सिंग आहे, म्हणजे गेट लावून पूर्ण बंद केलं. मे बी कोणाची तरी आता प्रायव्हेट प्रॉपर्टी असेल. यांचं इथे छान फिशिंग वगैरे चालू आहे. कोकण असंच आहे, सुंदर. कुठेही कसंही जा, रँडमली तुम्हाला काहीही मिळू शकतं. हे जे मंदिर आहे, तुम्ही तिरुपती बालाजीला गेला असाल, जशी मूर्ती तुम्हाला फील होतात तसंच फील आहे इथे. खूप खूप छान आणि मस्त बांधलं हे सर्व मंदिर. इथे आजूबाजूला पण मूर्ती आहेत, पण हा जो मंदिराचा प्रवेशद्वार आणि हे आहे. ॲक्च्युली मॅपने जिथे आणलं, या गावाचं नाव चिंचोटी आहे का? सराई. सराई. अच्छा. मॅपने जिथे आणलं तिथे बाजूला एक गाव होतं, म्हणून गेलो यांना विचारायला. हे म्हणतात की इथून जाण्यापेक्षा पुढून एक रस्ता आहे, तिकडून दाखवत आहेत. बऱ्यापैकी स्कूटर जाईल तिथपर्यंत. बघू, ट्राय करू जाता आलं तर. अदरवाईज निघू पुढच्या लोकेशनला. आणखीन आपले फॉलोअर ॲड होत आहेत. हां, ॲक्च्युली या दत्त मंदिरात पण जायचं होतं, जे इथे उंच टेकडीवर आहे. बाईक गेल्यानंतर एक 20 मिनटं ते अर्ध्या तासाचा चढ आहे. जास्त चढ नाही आहे म्हणाले, बट आहे. आता ते चुकीने मागे सुटलं, मी हे नवीन लोकेशन लावलं त्यामुळे. तर बघू आता, यालाच जाऊन बघूया. आणि त्याच्यानंतर मी जसं तुम्हाला म्हटलं की आज 3 स्टार प्रॉपर्टी, सो थोडं लवकर जायचं आहे, त्यामुळे 3 वाजेपर्यंत ट्राय करतो. आता ऑलरेडी 1 वाजला आहे, कारण आता मी इथे जाईन. इथे किती 1-1.5 तास जाईल. प्रत्येक लोकेशनला नाही म्हटलं तरी अर्धा-1 तास तरी जातो, कारण प्रॉपर शूट वगैरे करायला रील्स असतात, म्हणजे उभं आडवं दोन्ही शूट असतं. सो ते स्ट्रगल जरा. आणि भाई कोकणातले रस्ते बाबा, एवढा त्रास आहे, एवढा त्रास. आता इथे वाटेत यांना विचारलं, मग ते दोघं जे आलेले त्यांनीच इथे, आणि इथून आता चालत जायचं आहे. सो स्कूटी लावली इथे आणि बॅग होती ती त्यांना ठेवायला दिली. म्हटलं खाली हात जाऊया, जास्त हे नको, ओझं नको. सो इथे स्कूटी ठेवली. नको जा बाबा, चालेल, पाय मारेन जोरात.
चालेल, काय प्रॉब्लेम नाही. काठी देतात बाबा, काठी मिळाली आपल्याला. ॲक्च्युली असं काठी घेऊन चालायची सवय नाही आहे मला. काय माहिती, मी कधी चाललोच नाही आहे. थोडं ट्रेक बिक काय केलं आहे तर गावी पण बाबा बिबा काठी घेऊन फिरतात. त्यांना काय मजा येते माहीत नाही. मला वाटतं की ओझं आहे एक्स्ट्रा फालतूचं. ॲक्च्युली ते म्हणाले की वाटेमध्ये बोर्ड लावले आहेत, त्यामुळे तू बिंदास जाऊ शकतोस. सो हा बघा बोर्ड, आणि रस्ता पण क्लिअर आहे. तिला स्कूटी आली असती एवढी, बापांनी उगाच घाबरवलं. ॲक्च्युली आपण खूप ऑफ रोडिंग करतो स्कूटरवर पण, सो मला कॉमन आहे. माझ्या आधीचे व्हिडिओ जर तुम्ही बघितले असाल तर तुम्हाला माहीत असेल, त्या डोंबिवलीच्या मागे एक टेकडी आहे, तिथे तर खतरनाक ऑफ रोडिंग आहे, याच्यापेक्षा बेकार. तिकडे स्कूटी घेऊन जातो मी, मला खूप मजा येते. आणि स्कूटी हलकी असते, त्यामुळे कुठे अडकली काय झालं तरी पटकन इझिली काढता येतं. पर्यंत तर शुअर आली असते स्कूटी. याच्या पुढे नाही जाऊ शकत, याच्या पुढे 4 व्हीलर पण ऑफ 4x4वाली नाही जाणार, ॲडव्हेंचर बाईक पण नाही जाणार. पक्का चढ होता, म्हणजे एकदम चढ नाही आहे, पण थकलो मी खूपच. पाणी पण प्यायलो नाही, मूर्खासारखं पाणी पिऊन निघायला पाहिजे होता. तर पाणी आणलं आहे, सो दमायला झालं आहे. आणि व्ह्यू बघा इथून, मागे फुल ओपन व्ह्यू आहे आणि मध्ये जरा डेन्स फॉरेस्ट लागलेलं, त्याच्यानंतर हा थोडासा माळरान लागला आहे पुढे अजून. हे बघा इथे नदीची वाट आहे, म्हणजे पावसाळ्यात इथून पाणी वाहत असणार. सो फुल जंगल ट्रेक चालू आहे आपला. खरं सांगतो तुम्हाला, कम्फर्ट झोन सोडून मी चाललो आहे. म्हणजे मी असं एकटा कधीच असं जंगलात गेलो नाही आणि अननोन तर कधीच नाही. सो फर्स्ट टाईम चाललो आहे मी. कम्फर्ट झोन सोडणं खूप गरजेचं आहे आणि आता सोडलं आहे मी. 10 मिनिटांच्या वॉकनंतर आता 3रा बोर्ड लागला आहे. सो बोर्डची तर कमी नाही आहे, जागोजागी येत आहेत. आणि लग इतकं चांगलं आहे, पूर्ण ढगाळ वातावरण झालं आहे. आत्ताच पाऊस पडून गेला आहे. मी जेव्हा त्या शिवदत्त मंदिरात होतो तेव्हा पाऊस आलेला, सो पडून गेलं आहे. आणि आता हलका हलका तर पडतो, एकदम मायनर, जेवढ्याची आपल्याला गरज असते तेवढा पडतो आहे. बघू आता किती अंतर राहिलं. आय थिंक अर्धा तर आलो आहे मी, शुअर. बाई इथे डेंस झालं आहे खूप. मला टिंब प्राण्यांची खूप भीती वाटते. सो आता डेन्स झालं आहे. डेन्स म्हणजे पायाच्या इथला भाग डेन्स, आजूबाजूचं नाही. आजूबाजूचं मोकळं माळरान आहे. जेव्हा पावसाळा नसतो तेव्हा तुम्ही 2 व्हीलर बरीच आत आणू शकता. ते म्हणाले की एकदम जवळ पण जाते. सो पावसाळा नसतो तेव्हा येणार असाल, बाई डेन्स, फुल डेन्स. ते असं भुशाड आली की भाई मग मी खूप घाबरतो. किती बाकी आहे बघूया. मॅप चेक केला, त्यात ओव्हरऑल असं दिसतं आहे की अर्धा आलो आहे मी. म्हणजे त्याला हा रूट माहीत नाही आहे मॅपला, बट ते लोकेशन कळतं ना, तर त्यात असं दिसतं आहे की अर्धा बाकी आहे. चला मागे सुद्धा एक बोर्ड गेला आणि आता अजून एक आला आहे. आणि आता भाई पक्का जंगल लागला आहे, त्यामुळे भाई भीती तर मजबूत वाटते. अरे वा भाई, पायऱ्या आल्या, म्हणजे फाटून हातात आलेली आणि पायऱ्या आल्या. माझ्या घामावरून आयडिया येत असेल तुम्हाला, थकल्यामुळे घाम तर आहेच, फाटून जास्त आहे. म्हणजे ओव्हरऑल आपण एकदम जवळ आलो आहे. मागे ना एक माडाचं झाड होतं खूप उंच, एवढी शांतता नाही, एवढी शांतता बोललो नाही की छोटे छोटे आवाज ऐकायला येतात. आणि तर माड आहे ना, ते हवेने हलत होतं, तर करक 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 करक. भाई खूप घाबरलं आहे. बघा व्ह्यू बघा, तर व्ह्यू हे काहीतरी अचीव केल्यासारखं फील येतं ना, तसं आलं आहे त्या पायऱ्या लागल्यामुळे. झेंडा, पायऱ्या विऱ्या सगळं ठीक आहे,
इथे परत डेन्स फॉरेस्ट लागणार आहे, पण व्ह्यू बघा, त्याच्यासाठी आपण आलो आहे. एंडला पायऱ्या लागल्यात आणि कदाचित पूर्ण वरपर्यंत नेत असतील कदाचित, बघूया. ते कोणी आलं आहे का? आय थिंक पोचलो आहे मी. कोणी आहे का? कोणच नाही वाटतं. खारुताई वगैरे होती, खारुताई वगैरेत उड्या मारतात. हे बघा, अशी इथे गुहा आहे, छान पाण्याचं तलाव आहे आणि मंदिर वाघजाई मातेचं. आता कोणी नाही आहे, बट लोक येत असतील. कळत नाही आहे ड्रोन उडवू की नको. सो झालं आहे आता इथे विजिट करून उतरायला घेऊया. 1:30 वाजलेत एक्झॅक्ट. बघूया किती वेळ लागतो. येताना घड्याळ बघितलं नाही, पण 15-20 मिनटात पोहोचलो. या झेंड्याच्या इथून इथे पण पायवाट जाते, जाऊ नका तिथे, म्हणजे नाहीच आहे पुढे रस्ता, कळेल. सो इथून खाली जायचं. चढताना एक वेगळीच भीती, एक वेगळंच हे होतं. उतरताना नाही आहे, कारण उतरताना तुम्हाला मोकळी जागा दिसते आणि चढताना नुसतं जंगल जंगल दिसत होतं. बघू पुढे जाऊन कळेल. आता जास्त शांतपट्टी करण्यात काय पॉईंट नाही आहे. चला, एंड मुमेंटला जिने आहेत, म्हणजे प्रॉपर पायऱ्या केलेल्या आहेत. अदरवाईज मध्येच डेन्स आणि मध्येच मोकळं माळरान. ॲक्च्युली मी माझ्या कम्फर्ट झोनचं तुम्हाला बोललो की मी असं सोलो कधी केलं नाही आहे. तेवढ्यात मला आठवलं, थायलंडला गेलेलो तेव्हा मी एकदा केलं आहे असाच ट्रेक, आणि ते तर अजून डेंजर होतं, म्हणजे खूपच डेन्स होतं. खाली चालायची जागा आणि आजूबाजूचं सुद्धा. सो केलं आहे, मी केलं आहे, आठवलं मला. तर तेच आठवत होतो. बट तेव्हा किस्सा असा की मी वरती पोहोचल्यानंतर तिकडच्या टॉप व्ह्यू पॉईंटला तिकडे एक फॉरेनर आलेला आणि त्या भाईचे किस्से ऐकले मी. तर तो बोलला, भाई तो तिकडे फुकेटला आल्यापासून, थायलंडच्या फुकेटमध्ये तो असाच फिरतो आहे, म्हणजे चालत. तो कुठेही गाडी विडी काही नाही, ॲक्च्युली चालत बोलण्यापेक्षा तो धावत कुठेही फिरतो. आणि रिटर्न जर्नीमध्ये मला तो दिसलेला. सो कदाचित तेव्हा त्या थायलंडच्या व्हिडिओजमध्ये मी त्याला घेतलं की नाही मला माहीत नाही. तो एक्सपिरियन्स एक होता. म्हणजे आपण केवढ्या अल्टिमेट कम्फर्ट झोनमध्ये राहतो आणि हे फॉरेनर्स वगैरे एकदम लाईटली फिरत असतात कुठूनही. ॲक्च्युली यावेळेस पाऊस पडत होता म्हणून मी शूज नाही घातले, म्हटलं ओले झाले तर वांदे होणार, आणि एक्स्ट्रा कॅरी वगैरे तर करू शकत नाही, कारण आपल्याला स्पेस सेविंग ट्रिप आहे ही, त्यामुळे. सो सँडल घातलेत, पण सॉक्स घालत जा तुम्ही सँडलवर, कारण खूप बरं पडतं. जनरली सवय लावा तुम्ही असं कुठे गेलं तर. कारण आता बघा ना, मी इथे झाडांमधून चालतो आहे, घासतात झाडं वगैरे, कधी काही विषारी असतं, काही असतं किंवा. सो डायरेक्ट अफेक्ट होत नाही आपल्याला, त्यामुळे शक्यतो सॉक्स वगैरे घालून मग सँडल घालत जा. वे यांना फ्लोटर म्हणतात की सँडल, आणि फ्लोटर कशाला म्हणतात, सँडल कशाला म्हणतात, कॉमेंटमध्ये सांगा जरा, मला अजून कधी कळालं नाही आहे. फायनली कम्प्लिटेड. वूहू. बाबांना दिली आता त्यांची काटे. चला बाबा, चलो लेट्स गो. आता एक्सप्लोरेशन बस आजच्या दिवसाचं. सरळ आपल्या प्रॉपर्टीवर जाऊया. या घरासमोर तळं बघा किती छान आहे. काही कसली भारी आहे जागा. समोर छान तळं, आणि ही त्यांच्याकडे बॅग ठेवायला दिलेली ती घेतली. बघा मस्त पक्षी वगैरे उडतात. मस्त जागा आहे, मस्त. तुम्हाला इथे येऊन तुमची गाडी पार्क करायची आणि पुढे चालत जायचं आहे. 1:30ला निघालेलो, 45 म्हणजे 12-13 मिनटात पोहोचलो खाली. जाताना 17-18 मिनटं लागली असती. आता जेऊलच्या पूर्ण ब्रह्म रेस्टॉरंटला आलो आहे, आणि एक फायदा झाला, बरेच आहे, गर्दी आहे, वेटिंगला होतं आहे. एकटा असल्यामुळे मला इथे थोडीशी अरुंद जागा आहे, तिथे मिळाली आहे जागा. चिकन थाळी मागवली. ॲक्च्युली कोकणात कुठेच मटन नाही मिळत, ऑप्शन नाही आहे. फिश खाऊन कंटाळलो आहे. आता जिथे जाईल तिथेही फिश असेल, त्यामुळे चिकन थाळी खाऊया. इथे थाळी फस्त करून झाली आहे,
ॲक्च्युली जे रब्बरवालं चिकन असतं माझ्याने ते जात नाही, मला नाही आवडत ते. मला हाडाच्या आजूबाजूचा मास जास्त आवडतो. सो खूप होती क्वांटिटी, नाही गेलं. बाकी आपलं फिनिश झालं. चला आता बाजूलाच इथून सिल्वनस हॉटेल आहे, तिकडे जाऊया. आणि आता फायनली आपण सिल्वनसला पोचलो आहे. ही रूम देत होते, म्हणजे नो डाऊट रूम खूपच छान आहे, चांगली आहे. पण म्हटलं अजून जरा बेटर, कारण इकडे वरती पण चाललं आहे. सो हाईटला वगैरे, कारण आपल्याला काही लगेज वगैरेचा एवढा इश्यू नाही आहे. सो म्हटलं त्यांना की अजून बेटर काही ऑप्शन आहे का, चेक करतात, अवेलेबल असेल तर देतील. तिच्या जागी इथे घेतली. इथे थोडा मोकळा व्ह्यू आहे, हाईटला आहे म्हणून. थोडी साफसफाई बाकी आहे, नंतर दाखवतो तुम्हाला. प्रायव्हेट विलाज विथ स्विमिंग पूल पण आहे तिथे, आणि हे असे वेगवेगळ्या रूम्स पण आहेत. चला तुम्हाला रूम टूर देतो. ही अशी खूपच स्पेशियस अशी रूम आहे. हा सोफा कम बेड आहे, आणि इथे किंग साईज बेड, आणि बाथरूम पण क्लीन आहे. कॉफी वगैरे, पाणी वगैरे. ॲक्च्युली कोकणामध्ये मी जेवढं फिरलो आहे बरंच ठिकाणी, ॲक्च्युली कोकण नाही, महाराष्ट्रामध्ये एक प्रॉब्लेम आहे. तुम्ही प्रॉपर 3, 4, 5 स्टार हॉटेलमध्ये नाही जात तोपर्यंत तुम्हाला महाराष्ट्रात ज्या बेसिक नीड्स असतात, म्हणजे साबण म्हणा, शॅम्पू म्हणा, हँडवॉश म्हणा, हे पण नसतं आपल्याकडे. म्हणजे काहीतरी वर्स्ट कंडिशन असते. आता लकीली आता हा तर 3 स्टार हॉटेल आहे, त्यामुळे इथे सर्व आहे. बट तुम्ही अदरवाईज कुठल्याही प्रॉपर्टीमध्ये जा, त्यांचे रेट मजबूत असतात. 3-3, 4-4, 5-5 हजार पण घेतील. पण ते लोकंसुद्धा आपल्याकडे बऱ्याचदा बेसिक गोष्टी, साबण, शॅम्पू, या सगळ्या गोष्टी नाही ठेवत. आणि ही प्रॉपर्टी तर लक्झुरियस आहे, त्यामुळे नो डाऊट की इथे सर्व आहेच. इथे आज कित्येक दिवसांनी मला असं प्रॉपर बसायला मिळालं आहे, म्हणजे आपल्या हाईटला लॅपटॉप वगैरे. सो आज एडिटिंग करायला जरा बरं पडेल.